आज आठवणीने तुझ्यासाठी गजरा आणलाय आणि तोही मोगऱ्याचा. पूर्वी गजरा दिला काय सुंदर राजायचीस तू. आहा, आत्ता पण काय सुंदर असतेस तू. तुझी खूप आठवण येते. तुझी कमतरता जाणवते मला. पण चाललंय ढकलते दिवस. आता वयोमान परते बारीक सारीक कुरकुर चालू आहे. पण ठीक आहे म्हणजे सगळं. आज पाडव्यानिमित्त तुला गिफ्ट दिली ती, याची रिटर्न गिफ्ट मला हवी. कसं आहे, आपला लाडका नव्हता ना, त्याच्यासाठी प्रार्थना करून मी तर थकून गेलो. आता प्रार्थना तुला करायची. वर तुझ्या आसपास देव असतील ना, त्यांच्याकडे वशील लाव. त्यांना सांग म्हणा आमच्या नातवासाठी सुंदरने गुणी मुलगी पाठवून दे म्हणा. अगं हे करण्यात तुझा स्वार्थ आहे. मी ठरवून टाकलंय, नाचून घरात आली ना की लगेच प्राण सोडायचे, डायरेक्ट तुझ्याकडे येणार. मस्त आयुष्य काढू स्वर्गात. रफी साहेबांची गाणी ऐकू छान. आत्ताची मुलं म्हणजे काय, सहज प्रेम व्यक्त करून मोकळे होतात. आपल्याला ते जमत नाही. तुला वेगळं सांगायची गरज आहे मला तुझ्यावर किती प्रेम आहे, नाही ना? या यस साहेब या. या या. काय लबाडा, आम्हाला नवरा बायको संवाद चोरू आहे का तो सगळ्या? नाही नाही, मी ऍक्च्युली एक कसं आहे, आधी माझा जन्म झाला, मग तुझा बाप जगात आला आणि मग तू आलास. तुम्हाला फसवू शकत नाही. नाही नाही आजोबा, ऍक्च्युली मी चोरून ऐकत नव्हतो, पण तुम्ही आजीबरोबर इतक्या छान गप्पा मारत होता की मी ऐकतच बसलो. दिस इज रिअली डॅम क्यूट. म्हणजे आजही तुम्ही पाडव्याच्या दिवशी आजीबरोबर अशा गप्पा मारताय, खरंच खूप गोड आहे. तुझी आजी जरी शरीराने माझ्या सोबत नसले ना, तरी तिचं मन मात्र काय माझ्या सोबत असतं. हे बंधनच असं असतं. त्यालाच प्रेम म्हणतात. तुझ्या आजीसारखी साथ तुला आयुष्यात मिळावी असं मला वाटतं. योग्य जोडीदार मिळाला, आयुष्य खूप सुंदर होतं. पाडव्याच्या शुभेच्छा आजोबा. सुखी राहा. कालथ्या गडावर पाणी. जानकी, आपल्या यशच्या आयुष्यात समंजस, साधस आणि कोणी मुलगी यायला. मूर्ख बाई, ताटकट ठेवलाय मला एवढा वेळ. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एवढा उशीर का केलात? हो, असं काय करताय? आज दिवाळी आता सुरू झाली की नाही, आणि सणासुदीला बायकांनाच खूप कामं असतात हो. म्हणजे काय, फराळी बनवायचा असतो. आणि तुमचे काय, तुम्ही आपले बसून, म्हणजे तुम्ही कसे पुरुष नुसते फराळ खाता ना हो. आणि आज तर पाडवा आहे, त्यामुळे मग नवऱ्याला आज मस्तपैकी उठणं लावलं, तेल लावलं, मग आंघोळ घातली. बस बस बस, सगळं नका सांगत बसू. तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये मला. आता तुम्ही विचारलं म्हणून बोलले ना मी. एवढे डाफरता कशाला? बरं, मग काय देता मला? मी काय देऊ? असं काय करताय? दिवाळीचं गिफ्ट. अरे हो 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 हो, दिवाळीचं गिफ्ट. काय बरं देऊ मी तुम्हाला? मला ना दिवाळीला नवीन साडी हवी होती. आणि ते म्हणजे तसं नाही तर मग एखादी पर्स पण चालेल. तुम्ही तर काय मोठे वकील ना, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असणार. तुम्ही मला टीव्ही देता का? किंवा ते किचन मध्ये असतं ना, ते जेवण गरम करायचं असं ठेवून. डोकं गरम करताय तुम्ही माझं. मी काय तुमचा नवरा किंवा भाऊ नाहीये दिवाळीचं गिफ्ट द्यायला. कमिशन देतो ना, तेवढं पुरेसं आहे. ते तरी कुठे धड देताय? हा, तुम्ही बोला ना, मला कशासाठी बोलवलं? समोरच्या सोसायटीमध्ये 2 घरं आपल्या कामाची.
एक नेहा कामतचं आणि दुसरं नेहाच्या बाजूच्या बंडू काकांचं. हा. त्या दोन्ही घरांमध्ये कॉमन असलेली एक गोष्ट म्हणजे जखमा. जखमा. येस. कसं आहे, एका घरामध्ये आयुष्यभरासाठी कोणीतरी सोडून गेल्याची जखम आहे आणि दुसऱ्या घरामध्ये आपली मुलगी आयुष्यभरासाठी कोणाला ऍक्सेप्ट करत नाहीये ही जखम आहे. आता ह्यातल्या नेहा कामतची जखम तुम्ही उकरून काढायची आणि बंडू काकांच्या जखमेवर मी मलम लावायचं. कळतंय? आणि या सगळ्यात फायदा कोणाचा होणार? माझा. हो मग सरळ सांगा ना, असा उलटा घास कशासाठी घेताय? आज पाडवाय, नेहाकडे जायचं, नेहाला नवऱ्यावरनं टोचून बोलायचं, बरोबर? हे तर सोपं काम आहे, हे मी नेहमीच करते, त्यात काय एवढं? काय हो, फराळाचं कसं झालं ते सांगितलं नाहीत तुम्ही मला. नाही तर नेहमी तुमची तक्रार असते, करंजीत सारणच कमी झालंय, चिवडा थोडासा तिखट हवा होता. काय फराळ खाणं चाललंय वाटतं? अरे फरांस पे या या या, बसा ना. तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार करतो. अरे सुखी राहा. बसा बसा काका. मला बस. शुभेच्छा. बसा. कशी आहे तब्येत आता? काकांची तब्येत बरी आहे ना? खूप बरी आहे आता. हे घ्या काकू. हे काय? सणासुदीचे दिवस आहेत, म्हटलं घरात जरा जास्तीचं सामान असलेलं बरं, म्हणून दूध आणलंय, काही पालेभाज्या आहेत आणि हो मिठाई घेऊन आलोय. हो, कशाला आणलं ते एवढं? अहो परंतु तुम्ही कशाला त्रास घेतला तेवढा? हे सगळं तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, मी तुमच्यासाठी फराळाचं घेऊन येते. ठीक आहे, मी परत घेऊन जातो हे सामान सगळं. नाही, कसं होतंय ना, मी भले तुम्हाला आपलं मानतोय, पण तुम्ही अजून मला परकच मानताय. लहानपणीची एक गोष्ट आठवली, सहजच आठवली म्हणून सांगतो. दिवाळीच्या दिवशी माझी आई दूध आटवून बासुंदी करायची आणि अशी मस्त गरमागरम पालकाची भजी करायची. तिची आठवण आली आज खूप. आई नाहीये ना आता, म्हणून मी हे सगळं सामान घेऊन आलो. काका काकू काय आपले आहेत, पण नाही, तसं नाही आहे. मला कल्पना आहे, चुकलं माझं. हो नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं आणण्यामागे तुमची अशी भावना आहे हे माहिती नव्हतं मला. द्या, मी सगळं ठेवून घेते हे. पण एक विनंती करते तुम्हाला, प्लीज पुन्हा असं आणू नका. आम्हाला ओझं वाटतं हो हे सगळं. खरं आहे ती म्हणते ते. कमाल आहे, नेहाजींना तुम्ही आपली मुलगी मानता. त्या तर तुमच्या फक्त शेजारी राहतात ना, पण तरी तुमचे अगदी घरच्यासारखे संबंध आहेत. मीही हे सगळं आपलेपणानेच करतोय हो, पण मला तुझा भाव का? काका, माणसं उगाच भेटत नसतात एकमेकांना. देवाच्या मनात काहीतरी योजना असते. बघा, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही मला आपलं माना. म्हणजे अगदी मुलगा माना, भाचा माना, पुतण्या माना, गंमत म्हणून सांगू का, जावई माना. शेवटी काय, नातं महत्वाचं नाही, ते असणं महत्वाचं आहे, ते जोडलं जाणं महत्वाचं आहे. बघा ना, आता मला नेहाजींबद्दल नेहमी खूप वाईट वाटतं. बिचाऱ्या एकट्याच आहेत. एवढी छान परीसारखी गोड मुलगी आहे, पण एकट्या आहेत. मीही खरं तर माझा एकटेपणा घालवायला आलो आणि मला बरं वाटलं. आता येतो मी.
असे जाऊ नका. तुम्हाला बासुंदी खायची इच्छा झाली होती ना, मग मी करते. जेवूनच जा आता. नको काकू, दिवाळी असली तरी कामं आहेत. बरं, पण मग फराळाचं तरी घेऊन जा. आलेच मी. बर. आणि काका, मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तब्येत मला एकदम व्यवस्थित ठणठणीत दिसली पाहिजे काय. तुम्ही घ्या ना. हा, येतो की. हे, हा, हे घ्या तुम्ही घ्या. अरे बाप रे, बरंच आणलंयत. काही नाही हो. पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येतो. हो या. या. बरं. या. किती चमचे दिले तरी तू काय हातानेच खातोस हा? बरं वाटतं यार. नाही खरंय यार, पण आता जरा ना दिवाळी दिवाळी वाटते हा. कितीतरी वर्षानंतर ऍक्च्युली दिवाळी दिवाळी सारखी वाटते. नाहीतर कळायचंच नाही कधी यायची कधी जायची, काय चालायचं. सर बरोबर आहे. तुम्हाला कसं कळणार? 24/7 आठवड्याचे 7 दिवस तुम्ही फक्त काम काम कामच करायचं. आत्ता जरा कुठे आपण भारतात आलोय, जरा फॅमिली बरोबर आहोत, किंवा तू आता ऑफिसमध्ये जायला लागलाय एम्प्लॉई म्हणून, जरा 4 माणसात मिसळलायस म्हणून तुला जरा तरी मान वर काढायला वेळ मिळालाय म्हणून कळतंय. खरंय यार, दिवाळीला ना घरी असावं. किती बरं वाटतं. आपण घरी आहोत, घरच्यांबरोबर आहोत. आजोबा आहेत, काका काकू सगळेच आहेत. तू तर आहेसच. अरे मी काय, जिथे तू तिथे मी फुकटच आहे. पण तुला माहितीये समीर, आपण जेव्हापासून हे बॉस आणि एम्प्लॉईचं नाटक करायला लागलो ना, तेव्हापासून खूपशा लोकांच्या खूपशा गोष्टी, म्हणजे अशा गोष्टींची संबंध आला की आधी माझं आणि त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. किती गोष्टी घडत असतात ना लोकांच्या आयुष्यात, त्या सगळ्या किती जवळून पाहिल्या मी. आपण ना खूप लकी आहोत समीर. कुठली गोष्ट घ्यायची असेल, काही करायचं असेल तर आपल्याला दोनदा विचार नाही करावा लागत. आपण काही करू शकतो, कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो. वी डोंट हॅव टू थिंक अबाउट इट. असं सगळ्यांच्याच आयुष्यात घडलं तर किती मजा येईल यार. असो समीर, मला ना नेहासाठी एक गिफ्ट घ्यायचंय. कमाल आहे, नेहाचा विषय काढला आणि तू काही रिॲक्टच नाही झालं. एरवी नेहाचा विषय मी काढतो आणि खूप बडबड करतो, मग तुम्हाला रागवतो. आज तू स्वतःहून विषय काढलायस. दिवाळीच पावली आहे मला. बरं, त्यात स्वतःहून गिफ्ट द्यायचं ठरवलंय म्हणल्यानंतर काय, डन करून टाका. अरे काय, त्या दिवशी मी तिच्या घरी असताना मी बघितलं की तिने तिच्या सोसायटी मधल्या ऑलमोस्ट प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गिफ्ट आणलं होतं दिवाळीचं. तिचा पगार केवढा, तिच्याकडे किती पैसे आहेत आपल्याला माहिती आहे, पण त्यातही तिने सगळ्यांसाठी मॅनेज केलं होतं, पण स्वतःसाठी काही नाही घेतलं. बरं, मलाही तिने गिफ्ट दिलंच आहे. सो आय फेल्ट की आपण तिच्यासाठी पण एक गिफ्ट घ्यावं. ही सगळी कारणं जेन्युइन आहेत, मला पटलेली आहेत. तू फक्त माझ्याकडनं हो वधून घेण्यासाठी हे सांगत असशील तर मी ऑलरेडी तुला मम म्हणलेलं आहे, डन करून टाका. अरे तसं नाही, मला तुझं सजेशन हवंय की काय गिफ्ट घ्यावं. म्हणजे काय, या बाबतीत तुझा अनुभव जरा दांडगा आहे ना, म्हणून. एक मिनिट, मुलींना गिफ्ट देण्याच्या बाबतीत माझा अनुभव दांडगा कसा? नाही नाही. दुबईमध्ये ते काय काय कधीच जुनं काहीतरी तू काढू नकोस. तुला काय हवं ते दे. फक्त एक मी तुला सल्ला देईन की तिला जेव्हा तू गिफ्ट द्यायला जाशील ना, तेव्हा तिने तुला गिफ्ट दिलेलं पिंक शर्ट घालून जा. चाइल्डिश वाटेल ते समीर. तिने दिलेला शर्ट घालून मी तुला गिफ्ट द्यायला. मेरी बात सुनो, लडकियों को अच्छा लगता है. दिवाळीच्या दिवशी तू असे छान कपडे बाजूला ठेवलेस आणि तिने गिफ्ट दिलेलं शर्ट तू घातलेस म्हणल्यानंतर अच्छा लगेगा. सुनो, म्हणाल ना, तुझा अनुभव दांडगा आहे या बाबतीत, है ना. ऐक ना, दुबईमध्ये ना चकली चिवडा खाऊ ना. आई मला अजून चकली हवंय. हो रजा, आणते थांब. हॅपी दिवाळी. मग काय करतेस तू? परीराणी फराळ करते वाटतं. काय खातीये?
चकली खातेस वाटतं? बघू तरी चकली. वा वा. मस्त झाली ग चकली नेहा, एकदम खुसखुशीत झाली आहे का? वा. आई मला अजून चकली हवी आहे. मामीने माझी चकली खाल्ली. हो बाळा, तू ही घे. हे घे बाळा, तू ही घे. वहिनी थांब, मी तुझ्यासाठी पण आणते. आण. मग परिराणी कशी आहेस तू? आणि दिवाळीत मज्जा येते की नाही? फटाके वगैरे फोडलीस की नाही? मामी मी फटाके फोडत नाही, त्याच्याने पोल्युशन होतं. हे घे वहिनी. काय ग तुझी मुलगी अगदी मोठ्या माणसासारखं बोलायला लागली हो. नाही ती तरी काय करणार ना. लहानपणीच इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मुलं लवकर मोठी होतात. वहिनी तू फराळ टेस्ट कर ना, कसं झालंय सांग. बघते बघते बघते. हे बघ हे आधी. अगो खाजूक तूप तुला परवडलं का सगळं? फार मस्त झाला बरं का. पण एवढा सगळा जो काय फराळ केलाय कोणाने केलाय? खायला माणसं कुठे आहेत घरात? कोणाने केलाय एवढा फराळ? तुमच्या दोघींसाठीच? अगं सणासुदीच्या दिवशी एखादा हक्काचा माणूस घरात असेल ना तर आनंद वाढतो, कळलं का? मनाला बरं वाटतं जरा, आणि सण पण साजरा करायला मजा येते. अगं जाऊ दे ना वहिनी तो विषय. मी आणि परी खुश होत. अगं आता तुम्ही दोघी खुश आहातच, मला माहिती आहे. पण एखादं जास्तीचं आणि स्वतःच माणूस घरात आलं ना की मग आनंद कसा द्विगुणित होतो, वाढतो अगं आनंद. आता बघ, आता दिवाळीचा आज पाडवा आहे की नाही? मी तुझ्या भावाला उठणं लावलं, तेल लावलं आणि मस्त आंघोळ घालून आले. झाला की नाही माझा पाडवा साजरा? मला माहितीये तू काही बोलणार नाहीस, पण तुला मात्र तुझ्या नवऱ्याची आठवण येत असणार. कारण ही पोटात असतानाच तो तुला सोडून गेला. तेव्हा खरं तर तुला आधाराची गरज होती, पण तरीही तो निघून गेला. आणि काय, भेटायलाही आला नाही आणि फोनही केला नाही. आयुष्य अगदी खराब करून गेला तुमच्या दोघींचं. सणासुदीच्या दिवशी तुम्ही दोघी एकटे असताना ते बघून मला खूप वाईट वाटतं, असं भरून येतं ग. म्हणून मी येते इकडे. परी बाळा तू बाहेर जा खेळायला. हो. अगं ह्या पोरीसाठी तर माझा जीव तुटतो ना ग. किती गोड बाळ येते. अगं ऐक ना बाळा, ऐक ना. आहे बघ, आता हिला पण वाटत असेल की नाही दुसऱ्या मुलांचे वडील बघून की मलाही बाबा हवे होते, त्यांच्याबरोबर मी दिवाळी साजरी केली असती, फटाके उडवले असते, हो की नाही परी? अगं पाडव्याच्या दिवशी मुली आपल्या वडिलांना ओवाळतात. हिला पण आपल्या वडिलांना ओवाळायचं वाटणार की नाही सांग मला? ती कुठे आपला आनंद व्यक्त करणार, हो की नाही परी? वहिनी मी तुला किती वेळा सांगितलंय, का तू ऐकत नाहीयेस? नको ना विषय काढूसा. मी आणि परी ठीक होत, आम्हाला आता आमच्या दोघांमध्ये कोणी नको. तू कधी ऐकतेस माझं? ऐकतेस का माझं? अगं जोवर तरुण आहेस ना तोवरच लग्न होईल तुझं. एकदा वय वाढलं ना की कोणीही लग्न करणार नाहीये तुझ्याशी नेहा. आणि तू आता मला किती वेळा नाही सांगितलंस ना तरी मी इथे येणार आणि तुला सांगायचं काम करणारच. दिवाळी आहे, तुम्ही दोघी एकट्याच आहात म्हणून तुम्हा दोघींसाठी आले मी इथे. पण तू मात्र चांगली दिवाळी साजरी केलीस हो. मला आता थांबायचंच नाही, जाते मी.